नमस्कार. आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत तरीदार मोड आलेला मटकीची रस्सा भाजी. तुम्ही बघू शकता या भाजीला किती छान तरी आली. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मटकीची रस्सा भाजी बनवण्यासाठी मी कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतले आहे. तेल छान गरम झाले आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं छान फुलले की यात बारीक चिरलेला कांदा मिडियम साईजचा घालून घेतलेला आहे. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातल्यानंतर 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. आता मी घालते मोड आलेली मटकी. 200 ग्राम मटकी आहे. या मटकीला घरीच मोड आणून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेली मटकी. ही मटकी आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मटकी अशी आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. पाव चमचा हळद. हे साहित्य आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये पाणी घालणार आहोत. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कुकरला झाकण लावून एकच शिट्टी करायची. 1 पेक्षा जास्त शिट्टी करायची नाही, नाहीतर जास्त गाळ होईल. तोपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊया. 1 मीडियम साईजचा कांदा आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे. कांद्याला मी अशा पद्धतीने काप करून घेतले. हा कांदा आणि टोमॅटो आपण गॅसवर सर्व बाजूंनी भाजून घेणार आहोत. हे बघा, टोमॅटो व्यवस्थित भाजून झाला आहे. टोमॅटो काढून घेणार आहोत. कांदा अजून भाजून झाला नाही. कांदा अजून थोडा भाजून घेणार आहोत. दोघं साईडकडून कांदा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. हे बघा, कांदा आणि टोमॅटो छान भाजले गेला आहे. भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे. भरपूर अशी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता. 1 चमचा जिरं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतले. पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरून घेतले. हे बघा, अशा पद्धतीने टोमॅटोचे पाणी सुटते म्हणून पाणी टाकण्याची गरज नाही. इकडे बघा, छान अशी मटकी शिजलेली आहे. आता आपण फोडणी करायला घेऊया. तर फोडणी करण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली. 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल छान गरम झाले. यामध्ये या मसाला परतून घेणार आहोत. तेलात व्यवस्थित मसाला परतून घेणार आहोत. लो फ्लेमवर जवळपास 4 ते 5 मिनिटासाठी हा मसाला परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत. तर तेवढा मसाला छान परतला जाईल, तेवढी आपल्याला भाजीला मस्त तरी येते. हे बघा, मसाला 4 ते 5 मिनिटासाठी परतून घेतला. मसाला परतून झाला आहे. यामध्ये मसाले घालून घेते. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, जेणेकरून मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला जाणवणार नाही. हे बघा, मसाले घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट परतून घेतले. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपण जी मटकी शिजवलेली होती ती मटकी घालून घेणार आहोत. कुकरमध्ये साधारण 1 ग्लास पाणी गरम करून घेतले. यात आपल्याला गरम पाणी घालायचे. थंड पाणी घालू नका, नाहीतर भाजीला तरी येणार नाही. गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता. चवीपुरता मीठ घालायचं आहे. आता ही भाजी 4 ते 5 मिनिटासाठी भाजी उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटानंतर उकळल्यानंतर छान अशी तरी आलेली आहे. रंगही मस्त आला आहे. आता मी गॅस बंद करते आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते. अशा पद्धतीने आपली अशी मोड आलेली झणझणीत तरीदार मोड आलेली मटकीची भाजी तयार झालेली आहे. आणि तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.